नमस्कार मंडळी. तर आमच्या काकाने आणले होते बघा गावाकडून हरभरे, मस्त असे मग त्यांनी भाजले होते. तुम्ही असे भाजून कधी खाताय का मला सांगा. म्हणजे पूर्ण डाळा भाजलेला छान लागतात बघा. असे तव्यावरची भाजलेली काय छान लागत नाहीत. आम्हाला जायचं होतं बाहेर, पण त्यांनी भाजला होता म्हणून म्हटले आम्हाला खायला या. मग मस्त अशी आम्ही पार्टी केली बघा सगळ्यांनी. मग जाणार होतो मुलांना थोडं खेळायला घेऊन. आरोला बॅटबॉल खेळायला लईच आवडते. तुम्हाला हे ग्राउंड माहिती आहे का मला सांगा, कारण हे बैलगाडी शर्यतचं ग्राउंड आहे बघा. इथं नेहमी होतात बैलगाडी शर्यत आणि पूर्ण पटांगण आहे. त्यामुळे मुलांना आम्ही घेऊन जातो सारखे खेळायला. आणि पप्पांना आवड आहे की त्याच्यासोबत खेळायचं. त्यालाही खूप आवडते बॅटबॉल खेळायला. तो काय आम्हाला खेळू देत नव्हता, लगे कॅच घेऊन आउट करत होता. मी एन्जॉय केला त्यांच्यासोबत. मी कधी जाते कधी नाही, पण मला थोडं किराणा आणायचं होतं म्हणून गेलो होतो आम्ही. संध्याकाळच्या टायमिंगला वातावरण पण खूप छान होतं बघा. मुलांना वेळ दिला पाहिजे. घरी बसलं का मुलं टी व्ही मोबाईल हे सारखं चालूच असते. पण आमच्याकडं खूप असं वातावरण असते आणि मोकळं ग्राउंड वगैरे आहे, त्यामुळे मुलांना घेऊन जातो आहे आम्ही खेळायला. मग संध्याकाळी आलो डीमार्टमध्ये. मग थोडी खरेदी करायची होती, ती घेतली. काय काय लागतात त्या वस्तू. आणि तिथे गेलं का काही नाही काही मी घेऊन येतोच आम्ही. किराणा राहिला तरी खावं वगैरे काय. एक राऊंड मारला का थोडंफार घेऊन येतच माणूस. थोडंसं एवढा किराणा आणला होता. एकच किराणा म्हणजे डाळ आणली फक्त दळायला, बाकी सगळं खायलाच आहे बघा. तुमच्याकडं पण असं होतं आहे का मला सांगा. एक वस्तून बाकी सगळं खायला आहे. आता मुलं आहेत म्हटल्यावर लागते खायला. मग संध्याकाळी जास्त काही जेवण बनवायचं नव्हतं, थोडीशी खिचडी भात बनवायचं होता. मग मस्त असा खिचडी भात केला होता आणि लोणचं. खायला खूप भारी वाटते. कसा वाटला बेत आजचा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला बाय, पुन्हा भेटू.